नागपुर शहर के तहसील पुलिस थाना गांधीबाग को नियंत्रण कक्ष से एक हैरान करने वाली सूचना मिली कि रामझूला परिसर ब्रिज के नीचे गैरेज के पास एक अज्ञात व्यक्ति का शव पड़ा है। पुलिस ने मौके पर पहुंचकर शव बरामद किया, जो लगभग 30 से 35 वर्ष के बीच का बताया जा रहा है। फिलहाल शव की पहचान नहीं हो पाई है और पुलिस ये पता लगाने में जुटी है कि यह व्यक्ति कौन था और उसकी मौत कैसे हुई। तहसील थाना पुलिस पूरे मामले की जाँच कर रही है और घटनास्थल से सबूत जुटाए जा रहे हैं। अब इस व्यक्ति की मौत यह कोई दुर्घटना थी या फिर सोची समझी चाल, इस सवाल का जवाब ढूंढने के लिए तहसील पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। नियंत्रण कक्षामार्फत बीट मार्शलला असा कॉल आला होता की रामझुला परिसर ब्रिजच्या खाली एका गॅरेजजवळ एक माणूस मृत अवस्थेत पडून आहे अशी माहिती मिळाली होती। त्याच्या माहितीवरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। तिथे एक अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्ती आहे। त्या सिमेंटचे ब्लॉक्स ठेवलेले आहेत आणि त्या ब्लॉक्सची इंजुरी त्याच्या डोक्याला दिसत आहे आणि तो मृत अवस्थेत आम्हाला मिळून आला। त्याची झडती घेतली परंतु त्याची ओळख पटेल असं कोणतेही आम्हाला त्याच्याकडे वस्तू मिळून आली नाही किंवा आधार कार्ड किंवा आय कार्ड असं काहीही मिळून आलेलं नाही। आम्ही त्याची ओळख पटवित आहोत। पोलीस स्टेशन तहसील येथे कलम 103 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। त्याची ओळख पटल्यानंतर नेमकं मारण्याचं कारण काय होतं, कोण मारलं याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत। कोण आहे, कुठला होता, काही माहिती प्राथमिक समोर आली का? जेवढं काही डॉक्युमेंट्स काही प्राथमिक स्वरूपात अशी कोणतीही माहिती अगदी अधिकृतरित्या आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण तशी आमच्याकडे एक्झॅक्ट काही आता सध्या तरी माहिती नाही आहे। परंतु त्याबाबत आम्ही सखोल तपास करून सदर व्यक्ती कुठून आला, काय आला, रेल्वे स्टेशन मधून आलाय का, त्या परिसरामध्ये कोणाशी काही त्याचा वादविवाद झाला का, किंवा मग संत्रा मार्केट परिसरामध्ये पण अशा स्वरूपाचे जे व्यक्ती आहेत, कदाचित त्याच्या कपड्यावरून तो लेबर असावा असं वाटत आहे किंवा काम करणारा असावा असं वाटत आहे। तर त्या बाबतीत अधिक तपास करून आम्ही त्याचं आयडेंटिफिकेशन पटवून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत।